सीना नदी मोहोळ तालुक्याच्या ब्रिजवर आहोत. आपल्या तिरे मंगळवेढा जोडणारा सोलापूर रस्त्याला आहोत. आता सध्याला आपण बघत आहोत की पूर परिस्थिती पावसाच्या पाण्यामुळे सीना नदीला पूर आलेला आहे. एक मिनिट, काय विषय झालेला आहे सांगा. नदीमध्ये पाणी वाढल्यामुळे आम्ही ताबडतोब प्रिकॉशनरी खालचा पूल बंद केला आहे आणि हे डेंजर झोन झाली आहे. परत अजून पाणी वाढत चाललं आहे. ताबडतोब आणि एक फूट पाणी वाढायला जसा वेळ लागला नाही म्हणून आम्ही प्रिकॉशनरी कडे लोकांना काढतो. पाणी दुसरी धरणाचं सोडलेलं आहे का पावसाचं पाणी आहे? आता ते पाणी येत आहे. आता दोन्ही रिझन दोन्ही राहू शकतो. तुम्ही कुठल्या सेक्शन मध्ये काम करता? हे हायवे मंगळवेढा हायवे, आपला मंगळवेढा सोलापूर हायवे. सोलापूर हायवेसाठी तुम्ही काम करत आहात. सध्या तुम्हाला बातमी आलेली आहे ऐका की वरून पाणी आलेलं आहे. वरून पाणी आलेलं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे साहेब. मला 2 मिनिटं पब्लिक काढायला वेळ आम्ही ऐका. आता सध्या आपण बघत आहोत की मागुटून पाणी आलेलं आहे भरपूर आणि ही सीना नदी भरपूर तोंड भरून वाहत आहे. आता ही सध्या आपण चेहरामोहरा बघत आहोत की सध्याच्याला आपल्या तिरे गावामध्ये भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि या पाण्यामध्ये ही जनसागर सगळा वाहून चाललेला आहे. या परिस्थितीसाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारला काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे. सीना नदी सध्या भरून फुल वाहत आहे. आता आपण आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सर्व कर्मचारी, रस्ता रोको कर्मचारी आणि रस्त्याचे मंगळवेढा सोलापूर करणारे इंदगाव टोल नाक्याच्या परिसरातील सर्व कर्मचारी सध्या तिरे गावामध्ये आहेत आणि या तिरे गावामधील कर्मचाऱ्यांची आपण माहिती घेऊया. काय परिस्थिती झालेली आहे सांगा. पाणी पात्रता वाढत चाललेली आहे. पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आणि जर पाणी वाढत चाललं 2 लाख सुद्धा विसर्ग वाढलेला आहे. जर पाणी पातळी वाढली तर वरचा ब्रिज सुद्धा बंद करण्यात येणार आहे. वरचा ब्रिज बंद करण्यात येणार आहे. सध्या आता हे मंगळवेढा सोलापूर करणार आहे. त्याला पर्याय मार्ग काय शासनाने तुम्हाला त्याची माहिती आहे तर सध्या पूर्ण बंद करण्यात येणार आहे का? हो, त्याची माहिती दिली नाही. जर पाणी पातळी वाढली तर एक साईड वेलिटरचं किंवा अर्जिन साईड बंद करण्यात येईल. आता सध्या आपण मंगळवेढा सोलापूर हायवेवर आहोत आणि सध्याच्या त्यांच्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थेच्या कक्षाला माहिती मिळाली आहे की वरून बार्शी, वैराग आणि मोहोळ या तिन्ही तालुक्यामध्ये शासनाने सुट्टी दिलेली आहे आणि या शासनाने सुट्टी दिल्याप्रमाणे या सीना नदी आता सध्या तिरे गावामध्ये सध्या पुलावरनं पाण्याची वाहण्याची शक्यता आहे. म्हणून आपत्ती व्यवस्थापन इथं आलेलं आहे आणि आपत्ती व्यवस्थापन अशा पद्धतीने काम करते. अतिशय चांगल्या पद्धतीनं इसगाव टोल नाका, तिरे तोर नाका म्हणजे तिरे महामार्गावर सध्या व्यवस्थित काम करत आहे.